तर आज आपण इथे पाहणार आहोत की सोलकढी कशी बनवतात आणि त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक नारळ किसून इथे घेतलेला आहे आणि त्या नारळाच्या किसाचा आपण इथे रस पिळून घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता आणि या रसामध्ये थोडंसं पाणी पण क्वांटिटीनुसार ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की आपण 2 मिरच्यांचा वापर इथे करणार आहोत। तर इथे या मिरच्या आणि लसणीची 4-5 पाकळ्या असं आपण खलबत्त्यामध्ये चिरडून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता ही सोलकढी करण्याची वेगळी पद्धत आहे। मिक्सरला खोबरं लावून सुद्धा सोलकढी चांगल्या प्रकारे केली जाते, त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। पण ही नुसतं खोबरं त्याचा रस घेऊन इथे आपण सोलकढी कशी बनवतात ते पाहणार आहोत। व्यवस्थित हे चिरडून घेऊन ठेवा। इथे तुम्ही पाहू शकता हे आपलं थोडंसं चिरडून झालेलं आहे बघा। त्यानंतर हे जे आपण मिश्र केलेले आहे लसूण आणि हे लसणीचं वाटप ते आपण याच्यामध्ये असं टाकणार आहोत। फक्त वास चांगला येण्यासाठी याचा आणि तिखटपणा येण्यासाठी याचा वापर केला जातो। त्यानंतर आपण इथे हा कोकम सरबत घेतलेला आहे। हा थोडासा आंबटच आहे। कोकम रस इथे आपण घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता आणि हे आपण याच्यामध्ये असं ऍड करणार आहोत। तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडासा कोकम ऍड करू शकता। म्हणजे तुम्ही पाहू शकता आपली ही सोलकढी रेडी व्हायच्या मार्गावर आहे। चवीनुसार थोडंसं मीठ याच्यामध्ये ऍड करा आणि व्यवस्थित असं हे मिश्रण ढवळून घ्या। ही सोलकढी पचवण्यासाठी चांगली असते। जेवणानंतर या सोलकढीचा वापर केला जातो आणि अत्यंत सोप्या पद्धतीने फक्त आपण खोबरं, लसूण आणि मिरच्या यांचा वापर करून आणि कोकम रस यांचा वापर करून ही सोलकढी आपण तयार केलेली आहे। तर चला तर मग आता या सोलकढीचा आस्वाद घेऊया। धन्यवाद। सोलकढी पिताना मात्र हे आपण थोडंसं गाळून घेऊया, कारण खोबरं मिरच्या त्यात येऊ शकतात, त्यामुळे याच्यावर थोडीशी कोथिंबीर शिंपडायची असते, त्यामुळे सुद्धा याला चांगली टेस्ट येते। तर ही आपली आता सोलकढी रेडी आहे आणि आपण त्याचा आस्वाद आता घेणार आहोत। धन्यवाद। अशाच रेसिपी पाहत रहा।